आज मी एंजलच्या टिफिनसाठी बनवला होता रवा मेथी डोसा. डोशाची पूर्ण रेसिपी तर मी नाही शूट करू शकले कारण सकाळी खूप घाई असते. पण मी डोसा करताना दाखवते तुम्हाला. किती छान झाला होता तो, अजिबात चिकटलासुद्धा नव्हता. नेक्स्ट टाईम मी याची रेसिपी नक्की शेअर करेल. आता तिच्या टिफिनला मी 2 डोसे आणि सोबतच मी सॉस दिला होता कारण की दही संपलं होतं आणि त्यासोबत थोडंसं अक्रोड. असा तिचा टिफिन पॅक करून तिला स्कूलला पाठवलं. दुपारी तिचे पप्पा तिला घेऊन आले तेव्हा तिला मला सरप्राईज द्यायचं होतं आणि तिनेच मला लपायला सांगितलं आणि तिनेच मला भॉकेलं. त्यानंतर तिने मला दाखवलं की तिने टिफिन पूर्ण फिनिश केला. जेव्हा पण मी तिला काहीतरी नवीन देते टिफिनला त्यावेळेस मला खूप जास्त टेन्शन असतं कारण तिला आवडलं तर ती पूर्ण खाते, नाहीतर ती तसंच टिफिन रिटर्न आणते. पण तिने फिनिश केलं म्हणजे नेक्स्ट टाईम मी ही रेसिपी परत ट्राय करू शकते. त्यानंतर मी इथे मुखवास बनवून ठेवत होते कारण की माझं संपलं होतं. तर हे मी रोज घेते जेवण झाल्यानंतर ना, दुपारी, संध्याकाळी किंवा जेव्हा मनामध्ये येईल तेव्हा घेते. हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. यामुळे आपली पाचनक्रिया सुधारते, पोटफुगी होत नाही, स्किन चांगली राहते, तोंडाचा वास येत नाही, गॅस होत नाही, यासारखे आणखी बरेच फायदे आहेत याचे. आणि हवा असल्यास तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बिया पण टाकू शकता, जसं की भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, मगज बिया, खडी साखर आणि मीठ सुद्धा टाकू शकता. पण मला हे सगळं आवडत नाही, त्यामुळे इथे मी फक्त बडीशोप, ओवा, धना डाळ, पांढरे तीळ आणि जवसाच्या बिया या समप्रमाणात घेतल्या आहेत आणि त्यामध्ये फक्त 1 चमचा जिरं टाकलं आहे. ते पण ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर टाका. आणि हे सगळं जिन्नस चांगलं गव्हाळ होईपर्यंत रोस्ट करून गार झालं की एका बरणीमध्ये भरून ठेवा आणि जेवण झाल्यानंतर ना तुम्ही हे खाऊ शकता. असंही खाल्लं तरी पण चांगलं लागतं, त्याची टेस्ट छान लागते. नंतर मग दोघींचा थोडा अभ्यास घेतला. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कॉमेंट नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.